मतदान गुप्त होतं, मग कसं काय कळलं की इंडिया आघाडीची मतं फुटली आहेत? सुप्रिया सुळेंचा सवाल. आपण राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये पत्र लिहिणार. सुळेंची माहिती. तर तीन वेळा प्रॅक्टिस करून सुद्धा मतं कशी काय रद्द झाली? सुप्रिया सुळेंचा सवाल. क्रॉस वोटिंग झालं असेल तर त्याचा तपास केला पाहिजे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारींची मागणी. खासदारांनी क्रॉस वोटिंग करणं ही चिंतेची बाब असल्याचंही वक्तव्य. जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये पुण्यात महाविकास आघाडीचं आंदोलन. खासदार सुप्रिया सुळे, सचिन खरात हे आंदोलनामध्ये सहभागी. बारामतीमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024च्या विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. विधेयक घटनाविरोधी, लोकशाहीला धोका असं म्हणत बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन. कोल्हापूरमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं. महावीर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार. नागपूरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन. जनसुरक्षा विधेयक जनतेच्या हक्कांवरती गदा आणणारं विधेयक असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे. नाशिकमध्ये जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. जनसामान्यांचा हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. मराठ्यांच्या जीआरला धक्का लावाल तर महाराष्ट्र पुन्हा एकदा उसळेल, जरांगेंचा इशारा. मराठा आणि सरकारमध्ये आग लावण्याचं काम भुजबळ करत असल्याची जरांगेंची टीका. जरांगे यांची मागणी पूर्ण केली गेली नाही. जरांगे यांनी समाजाची दिशाभूल केली आहे. आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत. आम्ही राज्य सरकारला हा जीआर रद्द करायला लावणार. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य. ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये भुजबळ आक्रमक झाले. सरकारनं काढलेल्या जीआरमधील मराठा शब्दावरती आक्षेप आहे. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका, भुजबळांचं म्हणणं. मराठा समाजाची ओबीसीमधील घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. भंडाऱ्याच्या साकोलीमधील ओबीसी बांधवांची आरक्षण बचाव रॅली. मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9,60,00,000 रुपये वर्ग. मराठा आंदोलनामधील एक महत्वाची मागणी पूर्ण. आंदोलनामध्ये एकूण 254 जणांचा मृत्यू झालाय. परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको. हैदराबाद गॅजेटच्या नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी आहे. बंजारा समाजाच्या विनोद आढे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून समाजानं रास्ता रोको केलाय. मराठा समाजाच्या पाठोपाठ आता बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेटच्या नुसार शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये आरक्षणाची मागणी. बंजारा समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला. हिंगोलीमधल्या औंढा नागनाथ शहरामध्ये ओबीसींचा रास्ता रोको. हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ओबीसी आक्रमक. हिंगोली परभणी महामार्गावरती रास्ता रोको. मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय. मार्च 2025 बरोबरच आता सप्टेंबर 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. मुंबईतील अलीकडील आंदोलनाच्या दरम्यान दाखल गुन्ह्यांना सुद्धा दिलासा मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरती महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचा आक्षेप आहे. राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, केदार दिघे हे महानगरपालिकेमध्ये सुनावणीसाठी उपस्थित होते. सुनावणीच्या दरम्यान बोलू दिलं जात नसल्याचा आव्हाडांचा आरोप आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बाहेर हरकती घेणाऱ्या नागरिकांचा गोंधळ. विरोधी पक्ष नेत्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट का? सर्वसामान्यांच्या हरकतींवरती सुनावणी द्या, संतप्त नागरिकांची मागणी. नवी मुंबईमधल्या सिडकोच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण. रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकर यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस. व्यावसायिक उर्मेश उदाणी यांच्याकडून बिवलकर यांना नोटीस. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधची पुढची सुनावणी ही 24 सप्टेंबरला होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोपी विष्णू चाटेसह इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. अर्जावरचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. माजी खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये श्रेयवाद सध्या सुरू आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि आपण टेस्टिंग लॅब सुरू केल्याचा भुजबळांचा दावा, तर आपणच पाठपुरावा केल्याची हेमंत गोडसेंची बॅनरबाजी. नांदेडच्या अर्धापूरमध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण. आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी. वसतिगृहाच्या प्रशासनाला धारेवर धरत खडे बोलही सुनावले. गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा कोलमडली. 23 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमन सेवेत समायोजनासाठी संप आहे.
मनमाड महामार्ग नागरिकांनी अडवला. रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक झाले. अनेक वर्षांपासून महामार्गाची दुरावस्था आहे. अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागलाय. शिर्डी शिंगणापूर महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधील केळझर इथून दहेगावच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. किन्हाळा इथे आता गावकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. समृद्धी महामार्गावरती रात्री अनेक गाड्या पंक्चर झाल्या. ब्रिजवरती विशिष्ट पद्धतीनं ठोकलेल्या खिळ्यांमुळे या गाड्या पंक्चर झाल्यात. काम करणाऱ्या कंपनीने बेजबाबदारपणे खिळे ठोकल्यामुळे या गाड्या पंक्चर झाल्याचं उघड झालंय. मुंबईमधल्या गोरेगाव पश्चिमेमध्ये जवाहर नगर इथल्या शालिमार मिरॅकल बिल्डिंगला भीषण आग लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. इमारतीमधला मीटर बॉक्स जळून खाक झाला. भर रस्त्यावरच रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. महामार्गावरून जात असताना रुग्णवाहिकेनं अचानकपणे पेट घेतलाय. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. उमरगा सोलापूर महामार्गावरची घटना आहे. बीडच्या गेवराईमधील राजुरी मळा इथे सोनाली वनवे हिचा हुंडाबळी गेलाय. पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडलाय. नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या पित्याकडून गरोदर आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे. नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. भिवंडीमध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी टॅटूमुळे 10 महिन्यांनी गजाआड. एकतर्फी प्रेमामधून आरोपीकडून शेजारी राहणाऱ्या तरुणीची निर्घृणपणे हत्या. सापळा रचून या आरोपीला अटक झाली आहे. 81 वर्षीय वृद्ध पतीनं घेतला पत्नीचा जीव, मग स्वतःला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केलाय. वृद्धापकाळामध्ये दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. आजारपणामुळे कंटाळून त्यांनी ही गोष्ट केल्याची घटना सध्या घडलेली आहे. बेळगावच्या टिळकवाडीमध्ये मालमत्तेच्या वादामधून दीरानं वहिनीची हत्या केली आहे. चाकूने वार करत ही हत्या करण्यात आली आहे. आरोपी गणेश गवळी पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कर्तव्यावरती असलेल्या एका परिचारिकेला मारहाण झाली. या महिलेच्या डोळ्याला गंभीरपणे दुखापत झाली आहे. घटनेच्या नंतर परिचारिका संघटना आक्रमक झाल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पारनेरमध्ये बिबट्यानं आईच्या समोर 3 वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेलाय. वन विभागाच्या शोध मोहिमेमध्ये जंगलामध्ये आढळलेल्या चिमुकल्याचा मृतदेह. सिद्धेश्वरवाडी परिसरामधली ही दुर्घटना आहे. जोगेश्वरी पश्चिमेमध्ये एमटीएनएल कंपनीच्या तब्बल 1 कोटी किमतीच्या केबल चोरीचा पर्दाफाश. अंबोली पोलीस आणि एमटीएनएल अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई. या प्रकरणामध्ये 1 जेसीबी, 2 लॉरी आणि एका राजकीय व्यक्तीची गाडी जप्त झाली आहे. नागपूरमध्ये महावितरणाकडून नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीज पुरवठा बंद राहील. शहरामधील काँग्रेस नगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी या विभागांचा वीज पुरवठा आज बंद असेल. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्याच्या नंतर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला केला जाईल. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून या किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील. पुण्यामधला भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद. मेट्रोच्या पादचारी मार्गासाठी पूल बांधण्यात येत असून त्याचं काम आजपासून सुरू केलं जाणार आहे. आयफोन 17 मालिका 19 सप्टेंबरपासून भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याची किंमत 82,900 रुपयांपासून सुरू होणार आहे. ॲपलकडून अधिकृत घोषणा झाली आहे. उच्चतम मॉडेलची किंमत ही साधारणपणे 2,29,900 रुपयापर्यंत जाणार आहे. आधार कार्डला ओळख प्रमाणपत्र म्हणून मान्यता. एसआयआरच्या संदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अंमलबजावणी. धाराशिवच्या उमरग्यामधील आलूर शिवारामध्ये धुवाधार पाऊस. जोरदार पावसामुळे आलूर शिवार जलमय. पावसानं पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीच्या पिकांचं नुकसान झालंय. 150 हेक्टर क्षेत्रावरती शेतीच्या पिकांचं नुकसान झालंय, तर 46 घरांची पडझड झाली आहे. शासनानं पंचनामे करून मदत द्यावी. शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबियांची मागणी. नंदुरबारला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 90% पाणीसाठा. वीरचक धरणामध्ये पाण्याची पातळी 238.60 मीटरनं वाढली आहे. चांदवड प्रांताधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये शेतकऱ्यांनी कांदे ओतले आहेत. प्रहार शेतकरी संघटनेचे आंदोलन. नाफेड, एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि या विरोधात शेतकऱ्यांची निदर्शनं.
धाराशिवमध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. ई पीक पाहणी अॅपमधील सततच्या तांत्रिक अडचणी, विशेषतः सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण झाले. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.